नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आणि आजचा विषय भरपूर माझ्या चुकांमधून, म्हणजे ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नये किंवा तुमचे पैसे वाया जाऊ नयेत यासाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एकाला त्वचा निरोगी, छान, सुंदर, एकदम ग्लोई सगळ्यांना आवडतं. असं कोणीच नसेल ज्याला ह्या गोष्टी नाही पाहिजे. जाहिरातीमध्ये, भरपूर जाहिरातीमध्ये इतके छान प्रोडक्ट सांगितलेले असतात, म्हणजे त्यांचं मार्केटिंग इतकं छान केलेलं असतं की आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. परंतु त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट असे असतात की ज्याचा खूप उलट आपल्यावर इफेक्टसुद्धा होतो. आणि ते कोणते प्रोडक्ट आहे, काय आहे, किंवा त्याचे अल्टरनेटिव्ह ऑप्शन काही आहेत का, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पहिलं आहे लाईटनिंग सोप, म्हणजे एकदम फेअर करणारं किंवा टॅनिंग रिमूव्ह करणारं सोप. जगात अशी कोणतंही क्रीम, साबण, काही असं नाही जे आपल्याला गोरं करेल. ठीक आहे, कारण की आपल्या याच्यामध्ये मेलॅनिन हा घटक असा असतो ज्याने आपल्या त्वचेचा रंग हा होतो. त्यामुळे असं काहीच नसतं की लगेच ही साबण लावली, लगेच हा क्रीम लावला की आपण फेअर झालेलो नाही. थोडंसं टॅनिंग घेऊ शकतं, गोरं कोणीही कोणतेही क्रीम करत नाही. त्यामुळे जाहिरातीमध्ये इथून एक भाग हाताला लावलेलं असतं आणि लगेच धुतल्यानंतर गोरं नाही. खरं तर त्यामध्ये इतकं, जर तुम्ही त्यामध्ये थोडंसं त्याचे इन्ग्रेडियंट पाहिले किंवा त्याचे घटक काय काय आहे त्याच्यामध्ये बघितले, तर सगळे घटक आपल्या स्किनला हार्म करणारे असतात. त्यामुळे कोणतंही तुमचं साबण असू दे, एखादी क्रीम असू दे, कोणतंही काही ऑइली असू दे, कोणीही आपल्याला गोरं करणार नाही. राहिलं तर उलट परिणाम होतील, बाकी काही होणार नाही. त्यामुळे अशा साबणीला विश्वास न ठेवता त्याचे अल्टरनेटिव्ह ऑप्शन, जर तुम्ही AHA BHA सोल्युशनचं बॉडी वॉश वापरलं किंवा कोणतं असं गोष्ट ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे, ज्याच्यामध्ये अशा गोष्टी आहे, फेसवॉश इतके छान छान आहे, ते जर वापरले तर त्वचा स्वच्छ होईल. ते सुद्धा तुम्हाला गोरं करणार नाही, पण स्वच्छ नक्की करेल आणि ते हार्म नसतील. त्यामुळे लायटनिंग सोप वापरायच्या नाहीत. सेकंड असतं जे महिलांना स्पेशली खूप आकर्षित करतं, ते म्हणजे ब्राईटनिंग क्रीम. एकदम छान ब्राईट डील जाहिरातीमध्ये दाखवतात. बरेच याचे ब्रँड ॲम्बॅसेडर पण आपल्या ओळखीचे आहे. पण आता ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की अशा क्रीममध्ये स्टेरॉईड आणि मर्क्युरी खूप जास्त असतं. त्यामुळे ना, हे जेव्हा आपण यूज करतो आणि याचा उपयोग जर आपण अचानक बंद केला तर स्किन खूप पातळ होते आणि लगेच ॲक्ने यायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की हे तुमच्यासाठी किती हार्मफुल असेल. त्यामुळे कोणतेही ब्राईटनिंग क्रीम वापरायचं नाही. खरं तर कोणतीही गोष्ट विकत घेताना त्याच्यामध्ये मागे कोणते घटक वापरलेले आहे हे बघा. त्याच्यात AHA BHA असेल चालेल, सॅलिसिलिक ॲसिड, नियासिनेमाइड, ग्लायकोलिक ॲसिड असे पदार्थ जर असेल तर ती क्रीम तुम्हाला हार्म करणार नाही. ती क्रीम खरंच छान असेल, बट या व्यतिरिक्त कोणतेही घटक तुमच्या स्किनवरती काम करत नाही. ब्राईटनिंग क्रीमनी गोरं ब्राईट होत नाही. या जागी जर तुम्हाला खरंच काही चांगलं वापरायचं असेल, ब्राईटनिंग आणायचं असेल, तर व्हिटॅमिन C ज्याच्यामध्ये असेल ते वापरा, नियासिनेमाइड ज्याच्यामध्ये असेल ते वापरा. ही जे पदार्थ आहे, हे जो घटक आहे, तो स्किनला खरंच छान छान करण्यापेक्षा, ब्राईट करण्यापेक्षा जे आपल्या स्किनला गरज आहे त्याच्यावर तो काम करतो. त्यामुळे ब्राईटनिंग क्रीम वापरायची नाही. थर्ड म्हणजे जेव्हा आपण कोणतेही मेकअप करतो आणि त्या स्ट्रीप वापरतो, पहिली गोष्ट स्ट्रीप काम करत नाही. दुसरी गोष्ट, कोणत्याही स्ट्रीपमध्ये मुबलक प्रमाणात मायसेलर वॉटर नसतं, जे असायला हवं, ज्याने मेकअप रिमूव्ह होतो. काय होईल त्या स्ट्रीपनी, कारण की ते खूप महिने, वर्ष स्टोर केलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपोआप त्याची क्रिया स्वतःची चालू असते. ते स्किनवर लावल्यानं तुमचं स्किन ड्राय होईल, पण तुमचं बाकीचं काम हा तात्पुरतं मेकअप रिमूव्ह करेल, पण त्या प्रमाणात करणार नाही. त्याऐवजी मार्केटमध्ये खूप छान मायसेलर वॉटर आहे, तुम्ही बायोडर्माचं वापरा, तुम्ही गार्नियरचं वापरा. ह्या कंपनीने मायसेलर वॉटर निर्माण केले, ते वापरा, पण कोणती स्ट्रीप तुमच्या स्किनवरती लावू नका. फोर्थ आहे स्किन लिफ्टिंग क्रीम. काही मास्क असेल, काही असेल,
तर मला सांगा, जेव्हा एका वयानुसार आपली स्किन ही थोडी सुरकुत्या येणं, लूज पडणं हे होतं. ठीक आहे, आता माझ्या वयामध्ये ही स्किनचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण की माझं ते वय नाही. 35 40 पार केल्यानंतर ही आपोआप आपल्यामध्ये निर्माण होणार. कोणतंही क्रीम खरं तर स्किन लिफ्ट होणे, स्किन काही होणे, याला इलॅस्टिन कोलेजन घटक हा जिम्मेदार असतो. याच्यामुळे या गोष्टी होतात. आता कोणतेही मास्क, क्रीम बाह्य स्वरूपात जर तुम्ही चेहऱ्याला लावले, ते स्किन लिफ्ट कसं करेल? नाही करणार, कारण की हे सर्व क्रिया आतमध्ये चालू आहे. त्यामुळे जेव्हा एखादी दाखवतात की ह्या क्रीमने स्किन लिफ्ट झाली, लूज पडलेली वरती, नाही, असं काही होत नाही. तर मला सांगा, जेव्हा असं कोणतंही पदार्थ आपण स्किनवरती लावतो जे स्किन लिफ्ट करतं, तुम्ही वापरून बघा. मला माहिती आहे असं काही होत नाही, पण तुम्हाला ट्राय करत असाल तर तुम्हाला आता फरकसुद्धा जाणवला असेल. याऐवजी खूप छान छान पर्याय. फर्स्ट आहे, तुम्ही डर्मोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्यांच्याकडे बरेच या बाबतीतचे स्पेशल काम केलेलं असतं. स्किन लिफ्टिंगसाठी बरेच यंत्रचे पण उपयोग केले जातात, किंवा तुम्ही मसाज करू शकता. स्किन लिफ्ट होणार नाही, लूज मतलब एकदम अशी लूज पडली आहे ती जाणार नाही, पण थोडंसं काहीतरी फरक जाणवेल. गॉशाने तुम्ही मसाज करू शकता, हाताने तुम्ही मसाज करू शकता, किंवा लेझर ट्रीटमेंट यासाठी आहे. परंतु काही गोष्टी या नैसर्गिक होतात आणि त्या नैसर्गिकरित्याच राहायला पाहिजे असं मला तरी वाटतं. 5th वन, जे मी स्वतः त्याचा वापर केलेला आहे हे मी आता सांगू शकते, आणि मला त्याचं खूप दुःख आहे की मला हे आधी का नाही माहिती. ते म्हणजे चारकोलचे मास्क, जे ब्लॅक कलरचे असतात. आता मी सांगते याचं काय झालेलं. जेव्हा जेव्हा मी ह्या स्किनवरती अप्लाय केलं, कारण की जाहिरातीमध्ये असं दाखवलेलं, त्याच्यावरती पण सुद्धा मेन्शन केलेलं की हे लावल्यानंतर चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतात. ठीक आहे, लावलेलं. आता ब्लॅक हेड्स रिमूव्हर्स त्याच्यावरती तुम्ही जर काढलेलं, स्किनवरती जे व्हाईट हेड्स त्याच्यावरती दिसत नाही. ठीक आहे, ते पुसून काढायचं असतं. खरं तर यांनी असं होतं की जेव्हा हे ड्राय होतं आणि आपण पुसतो, काहीतरी करतो, स्किन टाईट व्हायच्याऐवजी लूज पडायला लागते, किंवा ती एकदमरित्या हार्म होते अंदरून. बाहेरून आपल्याला दिसणार नाही, बट अंदरून स्किन ही डॅमेज होते. खूप टाईट प्रोडक्ट. त्यामुळे मी तुम्हाला बरेचदा सांगते, कोणतेही तुम्ही घरगुती मास्क लावत असाल काही, तर ही ना 100% ड्राय कधी नाही होऊ द्यायचं. 70% थोडं ओलसर असू दे, कारण की जेव्हा आपण ते धुऊ तर मसाज करून आपण वॉश करू शकलो पाहिजे. 100% ड्राय केल्याने स्किन टाईट होते, खेचल्या जाते आणि ब्रेकआउट्स होतात. त्यामुळे मग ॲक्नेही यायला सुरुवात होते. आता चारकोल मास्कने सुद्धा असंच होतं. याने सुद्धा तुम्ही लावल्यानंतर त्याला आपण खूप ड्राय होऊ देतो, त्यानंतर काढतो आणि त्याने स्किन खूप हार्म होते. त्याऐवजी मार्केटमध्ये खूप हायड्रेटिंग मास्क आहे. कोरियन ब्रँडने लिटरली खूप छान मास्क काढलेला आहे. इनेसफ्रीचा आहे, एनुआ आहे. हे बाह्य स्वरूपी कोणतंही मास्क लगेच काम नाही करत, पण तो हायड्रेटिंग जर आपल्या स्किनला मिळत असेल तर ते मास्क छान असतं, ते तुम्ही वापरू शकता. बट चारकोल मास्क वापरू नका. नंबर 6, आणि जी चूक आता मी ही सुद्धा केली आणि भरपूर वर्ष केली, बट आत्ता माझ्या लक्षात आलेलं, ते म्हणजे नोज स्ट्रीप. आता हे सगळ्यांना ना रिमाइंडर आले असेल, अरे मी पण ते यूज करते. आता मी सांगते याचं काय झालं. नोज स्ट्रीप असा आपल्याला शब्द देतो की ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात, आणि जेव्हा आपण ते पील करतो आपल्याला त्याच्यावरती व्हाईट प्रमाण दिसतं आणि आपल्याला खूप खुश होते की आता आपले ब्लॅक हेड्स रिमूव्ह झाले. पण आता पहिली गोष्ट, ही जागा खूप ड्राय, खूप कमी जणांची होते, ऑइली जास्त राहते. ठीक आहे, त्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे नॉर्मल आहे. कोणाला जास्त येतं, कोणाला कमी येतं. पील केल्यानंतर तिथली जो स्किन एरिया तो खेचला जातो. काढल्यानंतर तिथे जे आपले पोर्स आहेत ते खूप ओपन होतात. ओपन झाल्यानंतर त्याच्यावरती जर धूळ आली किंवा आपल्याकडे तेवढं लक्ष देत नाही, त्यामुळे पूर्ण आपल्या आतमध्ये जातं आणि मग ना तिथे ऑलरेडी जास्त प्रमाणात व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स येतात. खरं रिझन हे आहे. ही गोष्ट मी नोज स्ट्रीप वापरून झालेली. आता मला हे लक्षात आलं की जेव्हा मी ह्या नोज स्ट्रीप यूज करायचे त्यानंतर माझं प्रमाण आणखी वाढलेलं,
कारण की मी तर काळजी घ्यायची, मी नो स्ट्रीप लावायची, परंतु त्यामुळे मी तुम्हाला सांगते जी चूक मी केली ते तुम्ही करू नका. नो स्ट्रीप वापरू नका. त्या जागी बरेच अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे. मी तुम्हाला सांगते, एक तर बँडेज पट्टी येते जी एकदम छिद्रवाली असते, ती तुम्ही घासून घासून ब्लॅकेट्स काढू शकता. नाही तर सॅलिसिलिक ॲसिड आहे जे खूप छानरित्या काम करतं. ब्लॅकेट्स व्हाईटेट्ससाठी खूप मस्त आहे. मिनॅमिलिस्टचे ऑर्डिनरीचे कोणतेही वापरू शकता, पण बेस्ट आहे ते तुम्ही वापरा. त्याने रिमूव्ह होईल. कारण की कोणतेही स्ट्रिप आपलं कोणतंही स्किनचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. त्यामुळे यानंतर नो स्ट्रिप बंद करा, म्हणजे खरंच बंद करा. नंबर 7, आता हा पदार्थ किंवा हा प्रोडक्ट खूप मार्केटिंग केलेल्या भयंकर मार्केटिंग आहे आणि ते म्हणजे कोलॅजेन मास्क. आता हा असा दावा करतो की आपलं शरीर, आपली त्वचा तो तारुण्य पूर्ण समतोल ठेवेल, तारुण्य रिजेनेरेट करेल. तर मला सांगा, कोलॅजिन ही गोष्ट शरीर स्वतः उत्पन्न करतं, त्याच्यासाठी बाह्य गोष्ट गरजेची नाही. कोलॅजिन शरीर स्वतः निर्माण करतं. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची इलॅस्टिसिटी, आपल्या चेहऱ्याचा छानपणा, गुबगुबीतपणा, सुंदरता ही शरीर ना स्वतः आपले घटक निर्माण करतात. खरं तर जेही आपल्या शरीराला मुबलक आहे ना, ते आपलं शरीर स्वतःच निर्माण करतं. म्हणजे घाम असेल त्यामुळे चेहरा म्हणजे बॉडी आपली छान हायड्रेटिंग राहते. हे आता आपल्याला आत्ता कळायला लागलं असेल की आता माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळेल. परंतु कोलॅजिन मास्क त्याने स्किन तुमची एकदम तारुण्य दिसेल नाही. कोणतंही मास्क कोलॅजिन बाह्य स्वरूपात काम करणार नाही. तर ह्या सर्व प्रोडक्ट मी वापरून घेतलेले आहे, मी वापरलेले आहे, मी बघितलेले आहे. त्यामुळे माझे पैसे वेस्ट झाले, तुमचे जाऊ नये म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा होता. कारण की हा गैरसमज खूप लोकांमध्ये असतो आणि हे नॉर्मली आहे. जाहिरात आपल्यासाठी खूप इफेक्टफुल असतो, कारण की समोरचे दिसणारे व्यक्तीसुद्धा आपले आवडते असतात किंवा त्याचा इफेक्ट जो एकदम छानरित्या दाखवलेला असतो तो सुद्धा एकदम आपल्याला आकर्षित करतो. पण ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे की कोणती गोष्ट आपल्यासाठी छान आहे की नाही. त्यामुळे यानंतर प्लीज अशा चुका करू नका. मी केल्या, तुम्ही करू नका, कारण की तुमच्यासाठी मी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ना एक बटन आहे, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देते की ह्यानंतर माझे सगळे व्हिडिओ खूप छान असणार आहे. मला आणखी प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन गोष्टी, नवनवीन विषय घेऊन येण्यासाठी. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा विषय आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कशावरती व्हिडिओ हवे असेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.